नमस्कार गुरुजी. नमस्कार आकाश, कसा आहे? मस्त सर. कशी चालू ड्युटी? मस्त चालू आहे सर. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा आपला विद्यार्थी आकाश कुठे मागच्या भरतीमध्ये संभाजीनगर पोलीस झालाय आणि आता तो पुढची तयारी करतोय, पण त्याला एक मराठीचा प्रश्न पडला. काय प्रश्न आहे आकाश तुझा? सर माझा प्रश्न असा आहे की शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो, या वाक्यामध्ये मोहक हे काय आहे सर? बघा विद्यार्थी मित्रांनो, आकाशचा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी खूप कामाचा आहे की मोहक या वाक्यामध्ये काय आहे. तर वाक्य पृथक्करणामध्ये आपल्याला शिकायचं असतं काय, तर मोहक काय आहे, तर दिसतो हे आहे विधेय. काय आहे? विधेय. आणि दिसणारा कोण आहे? गुलमोहर. म्हणजे हा आहे उद्देश. आणि केव्हा दिसतो? शरदच्या चांदण्यात. म्हणजे हे आहे विधेय विस्तार. काय म्हणायचं याला? विधेय विस्तार. आणि मग गुरुजी मोहक काय आहे, तर नामानंतर येणाऱ्या विशेषणाला आपण विधी विशेषण म्हणतो. मग वाक्य पृथक्करणामध्ये विधी विशेषणाला विधीपूरक म्हणतात. काय म्हणतात? विधीपूरक. म्हणजे मोहक काय आहे? विधीपूरक आहे. समजलंय?